नमस्कार, आपले स्वागत आहे अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार व भागाकार या घटकातील उदाहरण संग्रह 16चा अभ्यास करणार आहोत। यामध्ये गुणाकार व भागाकार यातील मिश्र स्वरूपाची उदाहरणे देण्यात आलेली आहेत। उदाहरण क्रमांक 1, आबांनी 10,000 रुपयांपैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिली। उरलेली रक्कम प्रत्येक इयत्तेत सर्वांगीण प्रगती दाखवणारा एक याप्रमाणे 6 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयांचे बक्षीस मिळेल। आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी शाब्दिक उदाहरणात दिलेली माहिती सर्वात अगोदर लिहिणार आहोत। यामध्ये काय सांगितलेलं आहे की आबांनी 10,000 रुपयांपैकी, याचा अर्थ आबांकडे एकूण रक्कम जी आहे ती 10,000 रुपये आहे, म्हणून आपण एकूण रक्कम या ठिकाणी लिहून घेणार आहोत। ती लिहिली आपण 10,000 रुपये। या 10,000 रुपयांपैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिली, म्हणून या इथे लिहिलं आपण शाळेला दिलेली देणगी 7,000 रुपये। उरलेली रक्कम पहा, 10,000 रुपये एकूण रक्कम होती, त्यापैकी शाळेला दिलेली देणगी आहे 7,000 रुपये। उरलेली रक्कम याचाच अर्थ 10,000तून 7,000 रुपये या ठिकाणी कमी झालेले आहेत, तर उरलेली रक्कम आहे 10,000 वजा 7,000 म्हणजेच 3,000 रुपये रक्कम या ठिकाणी शिल्लक आहे। उरलेली रक्कम म्हणजे 3,000 रुपये रक्कम प्रत्येक इयत्तेत सर्वांगीण प्रगती दाखवणारा एक याप्रमाणे 6 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले। म्हणजेच हे जे 3,000 रुपये शिल्लक आहेत, हे 3,000 रुपये 6 विद्यार्थ्यांना समान वाटायचे आहेत, म्हणजे 3,000चे आपणास या ठिकाणी समान 6 भाग करायचे आहेत, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयांचे बक्षीस मिळेल। आपण जर 3,000 रुपयाचे समान 6 भाग केले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयाचे बक्षीस मिळेल हे या ठिकाणी लक्षात येईल। म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहोत, भागाकाराची क्रिया करणार आहोत। 3,000 भागिले 6। 6ने आपण सुरुवातीला 30 या संख्येला भागूया। 6 पंचे 30, 30 मधून 30 वजा केले, 0 राहिले, वरून घेतला 0। 6ने या शून्याला आपण भागूया। 6 0 0, 0 मधून 0 गेले, 0 राहिले, परत एक 0 खाली घेतला। आता आपण या शून्याला 6ने भागूया। 6 0 0, ठीक आहे। तर बाकी 0 राहिली, भागाकाराला 500, याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याला जे बक्षीस मिळालेले आहे ते 500 रुपयांचं आहे। तर आपण शेवटी उत्तर लिहूया, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपयांचे बक्षीस मिळेल। यानंतर उदाहरण क्रमांक 2, सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी 260 रुपये वर्गणी जमा केली, त्यापैकी 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झाला, तर किती रुपये शिल्लक राहिले। उदाहरणात दिलेली माहिती अगोदर आपण या ठिकाणी लिहून घेऊया। सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी 260 रुपये वर्गणी जमा केली, म्हणजे एका मुलाकडून 260 रुपये वर्गणी जमा झालेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी लिहून घेतली। प्रत्येक मुलांकडून जमा केलेली वर्गणी ती आहे 260 रुपये। सहलीला जाणारे एकूण विद्यार्थी किती आहेत, तर 50 मुले या ठिकाणी सहलीला जाणार आहेत, म्हणून या ठिकाणी लिहिलं 50 सहलीला जाणारी एकूण मुले। त्यानंतर जमा झालेली एकूण रक्कम किती हे सर्वात अगोदर आपणास या ठिकाणी शोधावं लागेल। प्रत्येक विद्यार्थ्याला 260 रुपये वर्गणी आहे, असे 50 विद्यार्थी या ठिकाणी सहलीला जाणार आहेत, म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत, 260 रुपये गुणिले असे किती मुलं, 50 मुले, म्हणून 260 गुणिले 50 केलं। तर आपण काय करणार आहोत पहा, सुरुवातीला 0ने 260ला गुणूया, 0ने 0ला गुणलं 0 राहतील, 0 गुणिले 6 0, 0 गुणिले 2 0, एककानं गुणलं संपलेलं आहे। आता दशकानं गुणूया। 5 0 0, 5 सख्ख 30ला 0, हातचे आले 3, 5 दोन्ही 10 आणि हातचे 3 13 आले। यांचा गुणाकार केल्यानंतर आपण बेरीज करूया। 0 अधिक 0 0, या ठिकाणी 3 राहतील आणि या ठिकाणी 1, तर उत्तर आलेले आहे 13,000 रुपये। म्हणजे 50 विद्यार्थ्याकडून किती रुपये जमा झाले, 13,000 रुपये। हा जो गुणाकार केलेला आहे तो आपण उभ्या मांडणीने केलेला आहे। हाच गुणाकार तुम्ही असा सुद्धा लिहू शकता, 260 गुणिले 50। पहा, 1 आणि 2 शून्य अगोदर देऊन घ्या, आणि 26ने जर 5ला गुणलं 26 पंचे 30 म्हणजे 130,
गुणाकाराला 13,000. आता 50 मुलांकडून 260 रुपये या पद्धतीने जर जमा केले तर एकूण 13,000 रुपये जमा होतील. पुढे काय दिलेले उदाहरणामध्ये, त्यापैकी म्हणजे जमा झालेल्या रकमेपैकी 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झालेला आहे. मग आपण लिहूया, सहलीसाठी खर्च झालेली रक्कम जी आहे ती आहे 11,450 रुपये. आणि विचारलेलं आहे किती रुपये शिल्लक राहिले. आपण या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह देऊया. मग या ठिकाणी करावं काय लागेल, एकूण जमा झालेल्या रकमेमधून खर्च झालेली रक्कम जर आपण वजा केली तर शिल्लक किती रुपये राहतील हे आपणास या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून जमा झालेली रक्कम आहे 13,000 रुपये आणि यामधून खर्च झालेली आहेत 11,450. म्हणून 13,000 मधून आपण 11,450 वजा करूया. शून्यामधून शून्य गेले शून्य राहतील. या ठिकाणी शून्यातून 5 जाणार नाहीत. बाजूच्या अंकातून हाताचा घेतला, 3 मधून 1 घेतला, इथं 10 झाले. 10 मधून 1 घेतला, या ठिकाणी 10 झाले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. इथं शिल्लक राहिले 9. 9 मधून 4 गेले, 5 राहिले. 2 मधून 1 गेला 1 आणि 1 मधून 1 गेला 0. तर 1,550 हे उत्तर आलं. म्हणजेच या सहलीमध्ये एकूण किती रुपये शिल्लक राहिले तर 1,550 रुपये शिल्लक राहिले. ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 1,550 रुपये शिल्लक राहिले. उदाहरण क्रमांक 3. एका दुकानदाराने साखरेचे 50 किलोग्राम वजनाचे पोते 1,750 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति किलोग्राम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्याला किती रुपये कमी मिळाले. उदाहरणात दिलेली माहिती आहे, साखरेचं जे पोतं आहे त्या पोत्याचं वजन 50 किलोग्राम आहे म्हणून लिहून घेतलं. पोत्याचे वजन 50 किलोग्राम. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, ते 50 किलोग्राम वजनाचे जे पोते आहे ते 1,750 रुपयास आणले. म्हणजे खरेदी किंमत जी आहे ती 1,750 रुपये आहे. म्हणून एका पोत्याची खरेदी किंमत लिहिला आपण 1,750 रुपये. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्याला ती साखर प्रति किलोग्राम 32 रुपये दराने विकावी लागली. म्हणजे 1 किलो साखर 32 रुपयाने विकली. या ठिकाणी त्याची किंमत आपण लिहून घेतली. साखरेची प्रति किलोग्राम विक्री किंमत आहे 32 रुपये. ठीक आहे. असे किती किलो साखर त्यांनी विकली तर या ठिकाणी दिलेले आहे पहा, 32 रुपये दराने ती साखर विकावी लागली. म्हणजे ती सर्व साखर, याचा अर्थ 50 किलोग्राम साखर त्यांनी विकलेली आहे. आपणास 50 किलोग्राम साखरेची विक्री किंमत सर्वात अगोदर या ठिकाणी शोधावी लागेल. 1 किलो साखरेची किंमत आहे 32 रुपये. अशी किती किलो साखर त्यांनी विकलेली आहे 50 किलो. म्हणून 32 गुणिले 50 आपण करूया. शून्याने गुणाकार केला. आता 5 न गुणूया. 5 दोन्ही 10ला 0, हाताचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. तर 32 रुपये प्रमाणे जर 50 किलोग्राम साखर विकली तर एकूण 1,600 रुपये त्यातून मिळतील. आपणास विचारलेलं आहे तर त्याला म्हणजे दुकानदाराला किती रुपये कमी मिळाले. साखर त्याने किती रुपयाला घेतली तर साखर घेतली 1,750 रुपयाला आणि विकली कितीला 1,600 रुपयाला. तर आपणास काय करावे लागेल, खरेदी किमतीमधून ही विक्री किंमत वजा करावी लागेल. म्हणजे त्याला किती रुपये कमी मिळाले हे आपणास या ठिकाणी समजून येईल. या ठिकाणी लिहिली, खरेदी किंमत आहे 1,750 रुपये वजा विक्री झालेले 1,600 रुपयाला. पहा वजाबाकी करूया. 1,750 मधून जर 1,600 रुपये आपण वजा केले तर या ठिकाणी 150 उत्तर येईल. म्हणजे त्या दुकानदाराला 150 रुपये कमी मिळालेले आहेत. उदाहरण क्रमांक 4. दुकानदाराने 1,870 रुपयास एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले. ते सर्व कुकर 14,230 रुपयास विकले तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले. एका कुकरची किंमत दिलेली 1,870 रुपये. असे 7 कुकर खरेदी केलेले आहेत. याचा अर्थ आपणास 7 कुकरची खरेदी किंमत या ठिकाणी सर्वात अगोदर शोधावी लागेल. नंतर काय दिलेलं आहे, ते सर्व कुकर म्हणजे 7 कुकर 14,230 रुपयास विकले. विकले म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे. म्हणून आपण 7 कुकरची विक्री किंमत लिहिली या ठिकाणी 14,230 रुपये. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले.
आपणास सर्वात अगोदर खरेदी किंमत शोधावी लागेल. विक्री किंमत माहिती आहे. जर खरेदी किंमत जास्त असेल तर या ठिकाणी त्याला पैसे कमी मिळतील आणि विक्री किंमत जर जास्त असेल तर त्याला पैसे या ठिकाणी जास्त मिळतील. तर 7 कुकरच्या अगोदर आपण खरेदी किंमत या ठिकाणी काढूया. एका कुकरची खरेदी किंमत आहे 1870 रुपये. असे 7 कुकरची खरेदी झालेली आहे म्हणून गुणिले 7 केलं. आडवा गुणाकार करूया. 7 0 0 7 7 49 ला 9 हाताचे या ठिकाणी 4 आले. 7 8 56 आणि 4 60 ला 0 हाताचे 6 आले. 7 1 7 7 आणि 6 या ठिकाणी 13 आले. तर 7 कुकरची खरेदी किंमत झाली 13,090 रुपये. ठीक आहे. आता खरेदी किंमत 13,090 रुपये आहे आणि विक्री किंमत जी आहे ती आहे 14,230 रुपये. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. याचा अर्थ त्यांना या ठिकाणी नफा झालेला आहे की पैसे जास्त मिळाले आहेत. मग आता किती रुपये जास्त मिळाले ते आपण या ठिकाणी शोधूया. काय केलं यासाठी? विक्री किंमत जास्त आहे म्हणून विक्री किंमत लिहिली 14,230 वजा खरेदी किंमत आहे 13,090 ती या ठिकाणी लिहून घेतली. शून्यामधून 0 गेले 0 राहिले. 3 मधून 9 जाणार नाहीत बाजूचा अंक घेतला. 13 मधून 9 गेले 4 राहिले. इथे 1 राहिले. 1 मधून 0 गेला 1. 4 मधून 3 वजा केले 1 राहिले. 1 मधून 1 वजा केले 0 राहिले. तर त्या दुकानदाराला 1,140 रुपये जास्त मिळाले. उदाहरण क्रमांक 5. एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्राम वजनाची 8 पोती आणली. त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्राम गहू आला? सोसायटीमधील कुटुंबाची संख्या आहे 14 आणि त्यांनी गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्राम वजनाची 8 पोती आणली. गव्हाचे एकूण पोते आहेत 8 आणि प्रत्येक पोत्यातील गव्हाचे जे वजन आहे ते आहे 98 किलोग्राम. ते आपण या ठिकाणी लिहून घेतलं. एका पोत्यात 98 किलोग्राम गहू आहे. असे 8 पोते आणले आणि ते त्यांनी समान वाटून घेतले. 14 कुटुंबांनी समान वाटून घेतले. याचा अर्थ आपणास काय करावं लागेल? अगोदर एकूण गहू किती किलोग्राम आहे ते शोधावं लागेल. म्हणून गव्हाचे एकूण वजन आपण या ठिकाणी काढणार आहोत. एका पोत्याचं वजन 98 किलोग्राम आहे. अशी 8 पोती आहेत म्हणून 98 गुणिले 8 केलं म्हणजे एकूण गहू किती या ठिकाणी आपणास समजेल. 8 ने 8 ला गुणाकार करूया. 8 8 64 64 ला 4 हातचे आले 6 8 9 72 आणि 6 78. ठीक आहे. तर 8 पोत्यातील गव्हाचं वजन झालं 784 किलोग्राम. उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे ते एकूण गहू 14 कुटुंबांनी समान वाटून घेतले. पहा, गहू 14 कुटुंबांनी समान वाटून घेतलेला आहे आणि विचारलेलं आहे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला आलेला गहू किती ते आपणास या ठिकाणी शोधायचं आहे. म्हणून आपण काय केलं पहा, या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिलं. प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला आलेला गहू काढायचा आहे. एकूण गव्हाचं वजन ते आहे 784 भागिले याची किती भाग करायचे? कुटुंबाची संख्या 14 आहे म्हणून भागिले आपण या ठिकाणी 14 करूया. 14 ने 7 ला भाग जर द्यायचा असेल तर शून्याचा भाग द्यावा लागेल कारण 14 पेक्षा 7 हा अंक लहान आहे म्हणून 14 0 0. 7 मधून 0 गेले 7 राहिले. वरून घेतला 8 78. 14च्या पाड्यामध्ये 78 नाही. 14 पंचे 70. 14 संग 84 मोठं होईल म्हणून 14 पंचे 70 5चा भाग दिला. 78 मधून 70 गेले 8 राहिले. वरून घेतला 4. 84 संख्या तयार झाली. 14 सख्खी 84 म्हणून या ठिकाणी 6चा भाग दिला. 84 मधून 84 गेले 0 राहिले. तर जो भागाकार आलेला आहे तो 56 आलेला आहे. याचाच अर्थ 784 किलोग्राम गहू जर 14 कुटुंबांनी समान वाटून घेतला तर प्रत्येक कुटुंबाला 56 किलोग्राम गहू त्या ठिकाणी मिळेल. उदाहरण संग्रहातील शेवटचं उदाहरण. एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने रोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का? पुरणार नसल्यास रोज किती पाणी कमी पडेल? पहा,
टाकीची धारकता आहे 3000 लिटर, ती आपण या ठिकाणी लिहून घेतली. 3000 लिटर ही टाकीची झाली धारकता, म्हणजे त्या टाकीमध्ये 3000 लिटर पाणी मावतं. त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात, म्हणून कुटुंबाची संख्या लिहिली 16. प्रत्येक कुटुंबाने रोज 225 लिटर पाणी वापरले. प्रत्येक कुटुंबाने रोज वापरलेले पाणी 225 लिटर. तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का? पहा, टाकीमध्ये 3000 लिटर पाणी मावतं. प्रत्येक कुटुंबाने 225 लिटर पाणी वापरात आणलेलं आहे रोज. असे किती कुटुंब आहेत? 16 कुटुंब आहेत. जर आपण 225 गुणिले 16 जर केलं तर 16 कुटुंबाला एकूण किती पाणी लागतं हे या ठिकाणी आपल्याला समजून येईल. म्हणून 225 गुणिले 16 केलं. सर्वात अगोदर आपण 16 कुटुंबाला लागणारे पाणी या ठिकाणी शोधणार आहोत. 16 पंचे 80 ला 0, हातचे आले 8. 16 दोन्ही 32 आणि 8 40 ला 0, हातचे आले 4. 16 दोन्ही 32 आणि 4 36. याचा अर्थ 16 कुटुंबाला रोज 3600 लिटर पाणी या ठिकाणी लागत आहे. पण त्या इमारतीवरील जी टाकी आहे त्या टाकीची क्षमता आहे 3000 लिटरची आणि वापरात येणारं पाणी आहे 3600 लिटर. 3600 लिटर पाणी इमारतीतील कुटुंबांना लागतं. पण त्या इमारतीवरील टाकीमध्ये किती पाणी मावतं? 3000 लिटर. याचा अर्थ टाकीत असणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी या ठिकाणी कुटुंबांना लागत आहे. तर किती पाणी जास्त लागत आहे? तर पहा, लागणारं पाणी आहे 3600 लिटर आणि टाकीतील पाणी आहे 3000 लिटर. 3600 वजा 3000 जर केलं तर या ठिकाणी वजाबाकी आली 600. याचा अर्थ त्या कुटुंबांना म्हणजे इमारतीतील कुटुंबांना रोज 600 लिटर पाणी कमी पडते. अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये भागाकार आणि गुणाकार यावर आधारित उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.